दिवाळीच्या सुमारास आम्ही नेहमी दरवेळी मित्रमंडळी भेटतो आणि त्यावेळी एखाद्या किल्ल्याला, ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्यायचा आमचा उपक्रम असतो. तर यावेळी आपण निघालेलो आहोत मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील एका ऐतिहासिक किल्ल्याला. मी गिरीश, किरण, राहुल, मागे बालू बसलाय आणि हा संदीप बाजूला, आणि हा उदगीर शहराच्या लागूनच आता जवळजवळ उदगीर शहरातच आलेला आहे. उदगीरचा ऐतिहासिक किल्ला उदयगिरी किल्ला. छोटासा रस्ता आहे. आपण अशा प्रकारे या रस्त्याने आपण या किल्ल्याच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत. हा ऐतिहासिक भुईकोट किल्ला असून आपण मागच्या या बाजूने आपण आलेलो आहोत. इथे किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू आहे. आपली मित्रमंडळी ही समोर गेलेली आहे. हा इथे एक उदयगिरी बाबांचा मोठा इथे भगवा फडकताना दिसतोय. या उदयगिरी बाबांच्याच नावाने किल्ल्याचं नाव उदयगिरी किल्ला, उदगीरचा किल्ला किंवा शहराचं नाव सुद्धा यांच्याच नावाने पडलेले दिसतंय. हा किल्ल्याची ही बाहेरची तटबंदी आहे. इथे ही काही शिल्पे कोरलेली, 2 हत्ती, इकडे बाजूला अजून एक आहे शरभ शिल्प दिसतंय. आणि किल्ल्याच्या बाजूला तटबंदी आहे, खंदक आहे दोन्ही बाजूला संपूर्ण किल्ल्याच्या दिशेने. हा इथे मग अशी दिसत नंतर आपण या बाजूला आलो आहे हा शिल्प बघण्यासाठी. इथे 2 हत्ती, परत इथं एक हत्तीचं काहीतरी दिसतंय म्हणजे, आणि इथे जे 2 हत्तीवाला परत एक. इथे किल्ल्याचं संवर्धनाचं काम सुरू आहे. ही खंदकाची जागा जवळपास. आता हे खंदकामध्ये सुद्धा गाळ भरल्यामुळे, आणि हा समोरचा किल्ल्याचा मुख्य दरवाजाचा भाग, इकडच्या उजव्या बाजूचा हे खंदकाची जागा. समोर एक छोटंसं ब्रिज दिसतंय किल्ल्याच्या त्या उदयगिरी बाबांच्या मठामध्ये जाण्याकडेचा भाग दिसतोय बहुतेक या ठिकाणाहून. किल्ल्याचे जवळपास 17 बुरुज आहेत. बाहेरच्या तटबंदीमध्ये 12, आतल्या तटबंदीमध्ये 7, असे 19 बुरुज आहेत या ठिकाणी. हा दगडी पूल हा रिसेंटलीच बांधलेला असावा. पूर्वीच्या काळी हे लाकडी पूल असावा, ज्यावेळी तो बंद केला जायचा सेफ्टीसाठी. किल्ल्याचा प्रमुख भाग लगेच दर्शिस पडत नाही. इथे हे उंच तटबंदी, समोर हे सेफ्टीसाठी, जर शत्रू आला असता त्याच्यावर हल्ला करण्यासाठीची जागा. या समोरच्या बाजूला सुद्धा तसंच आहे. इथे वरून बघू शकतो पण खालून बघताना म्हणजे वरचे दिसत नाही बरोबर. आणि हा लोखंडी दरवाजा, लोह दरवाजा म्हणतात. हा कुत्रा गेला आहे, छोटासा दिंडी दरवाजा. त्या दिंडी दरवाजातून आपल्याला आत जायचं आहे. आपण आत जातोय. हे इथे बाजूला सैनिकांसाठीच्या देवड्या आहेत दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठीच्या. हे उजव्या हाताला या 2 तटबंदीच्या मधून उदयगिरी बाबांच्या मठाकडे जातो हा उंच दरवाजा. इथे बाजूला इंटरेस्टिंग एक गोष्ट आहे. इथे एक समोर इथे हार लावलेली जी खिडकी आहे ती एक परवाना खिडकी म्हणून आहे. आणि ह्या छोट्याशा हॉलमधून, छिद्रातून कागदपत्र सरकवले जातात त्या आतल्या सैनिकाला पहारेकऱ्याला देण्याकरिता.
जर त्या व्यक्तीकडे पुरावा असेल, काय परवाना असेल तर किल्ल्यात प्रवेश दिला जायचा. त्यासाठी संवाद साधण्यासाठी ही खिडकी होती. आता आपण या आतल्या दरवाजातून, दुसऱ्या नंबर दरवाजातून परत आत जातो आहे. दोन्ही बाजूला परत सैनिकांसाठीच्या देवड्या आहेत. इथे संवर्धनाचं काम थोडंसं झालेलं आहे. हा तिसरा आतला दरवाजा. हे वर जाणाऱ्या पायऱ्या. डाव्या बाजूला बघा छोटंसं हौद होता इकडे. हे समोर भिंतीवरच कमल पुष्प कोरलेले आहेत. हा अतिशय जुना किल्ला आहे. 4थ्या शतकापासूनचं या किल्ल्याचं अनेक ठिकाणी कुठेतरी उल्लेख केलेला आढळून येतो. हे उजव्या बाजूला छोटासा हौद आणि हा आपण आलेला दरवाजा. या हौदाची माहिती आपण थोड्या वेळाने घेऊया. वरच्या बाजूला ही मोठसाठीची जागा दिसते. त्याचं काय कळत नाही, पण इथे काही अवशेष पडलेले आहेत लोखंडी दरवाजाचे. या बाजून आपण आलो होतो. आपण आता हळूहळू याच समोर गेल्यानंतर डाव्या बाजूने आपण या उदागीर बाबांच्या मठाच्या समाधीच्या रस्त्याकडे जातो आहे. ही बाहेरची तटबंदी आणि ही दोन्ही तटबंदीमधली जागा. समोर ही तटबंदीची भिंत आहे. या भिंतीवर काही कामगार मंडळी काम करताना दिसतात. इथे एक आहे, इथे, आणि समोरच्या बाजूला हा एक आहे. साधारण 50 फूटची ही भिंत असावी. इथे या मार्गाने आपण समाधीकडे जाऊया. दोन तटबंदीच्या मध्ये ही समाधीची जागा असून तटबंदीची डागडुजी केलेली दिसून येते. आणि हा वर लोखंडी शेड टाकलेला आहे भक्तांना सावलीसाठी. सद्गुरू उदागीर बाबा समाधी मंदिर. चला आत प्रवेश करूया. इथे घंटा आहे. तशी आज गडावर कमी गर्दी आहे, तर काही भाविक इथे आलेले दिसतात. या खालच्या बाजूने आपल्याला जायचं आहे. मगाशी इथे एंट्री करण्यापूर्वी इथे एक पोपट दिसला छान. आपण हळूहळू खालच्या बाजूने प्रवेश करतोय. खाली उदागीर बाबाची समाधी आहे आणि छोटंसं शिवमंदिर आहे. इथे पताका आणि हे सगळे लावलेले आहेत. या पायरीने आपण खाली उतरूया. साधारण 25-40 पायऱ्या फार तर असतील. त्या आपण उतरून खाली जातोय. या परिसरात एक छोटंसं कुंड आहे. त्याला खाली आपण गेल्यानंतर बघूच या. हे भाविकांना बसण्यासाठी शेड बांधून जागा त्या दोन्ही तटबंदीमध्ये तयार केलेली आहे. आपण आता हळूहळू उदागीर बाबांच्या समाधीकडे जाऊया. आपली मित्रमंडळी अगोदरच पोहोचलेली आहे. हे बघा, हे समोर छोटंसं कुंड आहे. या कुंडामध्ये एका बाजूला खारे पाणी, एका बाजूला गोड पाणी आहे. नैसर्गिकरित्याच असं हे झालेलं आहे. उदागीर बाबांचा हा रंगीत चित्र. ही किल्ल्याची तटबंदी आणि हा तटबंदीचा हा भाग. बरोबर या झेंड्याच्या खाली उदागीर बाबांची समाधी आहे. त्याच्याच बाजूला शिवमंदिर आहे. इथे छोटे छोटे मासे दिसतात या कुंडामध्ये. कॅमेऱ्यामध्ये तेवढे स्पष्ट दिसून येत नाहीत, पण डोळ्याच्या कॅमेऱ्याने ते दिसतात.
या शिवमंदिराकडे आपण जाऊया. आपली काही मित्रमंडळी अगोदरच आत गेलेली आहेत. आपण पण त्याच मार्गाने आत जाऊया. या आत गेल्यानंतर डाव्या बाजूला समाधीची बंदिस्त जागा केलेली आहे आणि उजव्या बाजूला हे दिसतं ते शिवपिंड. शिवपिंडीचे आपण दर्शन घेऊन बाहेर पडत आहोत. या मंदिराच्या समोरच अजून काही मूर्त्या आणि फोटो लावलेले आहेत. इथे एक उदागीर बाबांचा जुना फोटो दिसतोय. इथे पण काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण या भागातून आपण बाहेर पडूया. अतिशय छान, सुंदर, सुबक, शांत जागा आहे. आपले सगळे मित्रमंडळी हळूहळू बाहेर येते. संदीप, किरण, गिरीश, बालू, राहुल अण्णा. चला आपण अशा प्रकारे आता किल्ल्याच्या मुख्य भागाकडे आपण जायचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग. हा मगाशी बघितलेला पोपट परत दृष्टीस पडला. इथे या किल्ल्याच्या भागामध्ये आसपास छोटी छोटी झाडी आहे. बालाघाटच्या रांगामधला हा अतिशय सुंदर भुईकोट किल्ला आहे. त्यामुळे इकडे अनेक पक्षी दृष्टीस पडतात. आपण या थोड्याशा तटबंदीवर थोडासा फेरफटका मारतोय आणि आसपासचा परिसर आपण निहाळण्याचा प्रयत्न करतोय. मुख्यतः हा किल्ला या म्हणजे या किल्ल्यामध्ये फारशा लढाई तशा झालेल्या नाही आहेत. हे आसपासच्या भागावर देखरेख करण्यासाठी किंवा त्यावेळेचे मुख्य बाजारपेठ किंवा मुख्य सरदार किंवा जिकडचा जो कोण मुख्य अधिकारी आहे ते त्याचे राहण्यासाठीची जागा आणि आसपासच्या जागेवर नियंत्रण करण्याकरता हा व्ही शेपचा तटबंदीमध्ये शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि गरज पडली तर हल्ला करण्यासाठीचा सेफ्टीसाठी बनवलेला आहे. उदागीर बाबाच्या समाधीकडून येताना वाटेमध्ये ही एक तटबंदी, उंच तटबंदी सापडली. तिथे भिंतीतून तेल येताना दिसलं. काही जण म्हणत होते की वर इथे कोणाला तरी बळी दिलेला आहे पूर्वी, खूप जुन्या काळी. तर ते त्या व्यक्तीच्या संबंधामधून काहीतरी इथून तेल येतं असं लोकांचं म्हणणं होतं. आपण आता मुख्य किल्ल्याच्या भागाकडे वळूया. मगाशी तुम्हाला म्हटलं तर हे मोठेसाठीची जागा आणि खाली छोटासा हौद आहे. इथे पहारेकरे सैनिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जायची असं दिसून येतं. पण कदाचित हे मोठ आणि समोरची पायरी, या पायरी मार्गातून ही मोठ चालवली जायची असं दिसून येतं. एक्झॅक्टली सांगता येत नाही, पण असं असू शकतं. आता आपण किल्ल्याच्या मुख्य मार्गाकडे म्हणजे मुख्य दरवाजातून अजून एका दरवाजातून आपण आतल्या भागात जाऊया. इकडे किल्ल्याच्या रिस्टोरेशनचं म्हणजे संवर्धनाचं काम सुरू आहे अनेक ठिकाणी. या अजून एका आतल्या दरवाजात आल्यानंतर हा किल्ल्याचा मुख्य परिसर दृष्टीस पडतो. या आतल्या भागात आल्यानंतर समोरच्याच, नमस्ते मित्रांनो, समोरच्याच भागामध्ये हा काही दगड आणि हे उजव्या बाजूला तुम्हाला दाखवेन. हां, या उजव्या बाजूला काही तुटक्या तोफा, ही एक दगडी शिळा आणि या तुटलेल्या तोफा, भग्न तोफा
असे काही अंश दिसतात. आणि या इथे समोरच्या बाजूला ही एक मगरमच्छच्या आकाराची तोफ दिसून येते. ही बघा, वासून याचं जे चाक आणि हे जे होते सध्या तरी ते तुटलेलं दिसतंय. आपण या किल्ल्याच्या मुख्य भागाकडे, समोर ही जी आहे मशीद आहे डाव्या बाजूला ढालाच्या जवळ, तिकडे एक दगडी रांजण तुटलेलं आहे. आपण आता या किल्ल्याच्या या वरच्या भागात आपण प्रवेश करणार आहोत. या 7-8-10 पायऱ्या, 7-8 पायऱ्या आहेत. 7-8 पायऱ्या चढल्यानंतर समोरचा भाग हा दृष्टीस पडतो. इथे कदाचित पूर्वी कचेरी असावी या किल्ल्याची, असं काही जणांचं म्हणणं आहे. इथे थोडीशी रंगरंगोटी संवर्धन करून झालेलं आहे. मूळ कलरच आपण या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या भागात इथे एक हा बघा समोर फारसी भाषेत शिलालेख दिसून येतो, पण जरा स्पष्ट त्यातले अक्षर दिसत नाहीत, पण शिलालेख आहे. इथे त्या काळी कदाचित प्रमुख कचेरी असावी असं अंदाज बांधला होता. छान, अतिशय सुंदर. बऱ्यापैकी रेस्टोरेशनचं काम सुरू आहे. उजव्या भागामध्ये आपण थोड्या वेळ जाणार आहोत. या भागात तत्पूर्वी आपण या समोरच्या भागात म्हणजे डाव्या बाजूला आपण 2 ठिकाणी आपण भेट देणार आहोत. इंटरेस्टिंग जागा आहे. हा किल्ला पूर्वी चालुक्यकालीन किंवा त्यापूर्वी यादवांच्या ताब्यात होता. हा इथे छोटासा समाधी दिसते. यादवांच्या काळातून तो बहामनी काळात, बहामनीकडून बरीच शाही बहामनी काळानंतर 5 त्याच्या शाह्या निर्माण झाल्या. त्याच्यानंतर ते बरीदशाही, आदिलशाही, निजामशाही तर मराठा राज्यामध्ये एक अरे सुंदर झाड, छान शिंदीचं झाड. बरीदशाहीनंतर निजामानंतर मराठाशाही, पेशव्यांनी जिंकलेला हा किल्ला. आपण या झाडाच्याच भागात, आपण या समोरच्या भागातून आपण आलेलो आहोत. हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग चांदणी बुरुज. तत्पूर्वी आपण ह्या बुरुजावर आलो आहोत. या बुरुजाचं नाव आहे हवा महल. 3 मजली साधारण हे जमिनीपासून हवा महल आहे. त्या काळी इथले किल्ल्यातले सरदार किंवा जो कोण किल्ल्याचा प्रमुख आहे किंवा त्याची कोणीतरी मंडळी इकडे सगळ्या गोष्टीचा आनंद घेत असावात. या किल्ल्याच्या बाजूने जी डोंगरावरची दरी आहे किंवा जागा आहे, त्याच्या आसपासच्याच भागातूनच ऐतिहासिक लेणी नदीचा उगम झालेला आहे. हा बघा, अतिशय सुंदर नयनरम्य परिसर. या भागातूनच लेणी नदीचा उगम झालेल्याचं असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे, जी हळूहळू देगलूर शहराकडे जाते, आपल्या गावाकडे. याच भागातून वाहत ती समोर जाते. इथे दिवसाच्या कुठल्याही वेळी येऊन बसायला अतिशय सुंदर जागा आहे. आता समोर उदगीर शहराचा भाग दृष्टीस पडत होता डाव्या बाजूला.
पूर्वीच्या काळी इथे जंगल असेल कदाचित पूर्णपणे. आपण चला हळूहळू किल्ल्याच्या सर्वात उंच बुरुजावर, या समोरच्या चांदणी बुरुज असं त्याचं नाव आहे, हा हवा महल आणि हा चांदणी बुरुजाचा रस्ता. चला तर मग. आपण इकडनं आलो. मध्ये जरा दुरुस्तीचं काम सुरू आहे. आपली काही मित्रमंडळी इथे विश्रांतीसाठी किंवा गप्पा मारत थांबलेली आहेत. पण आपण वर जाणार आहोत. अरे वा, काही मित्रमंडळी अगोदरच पोचलेली आहेत. आणि हे बघा, ही एक अतिशय सुंदर पंचधातूची तोफ. वाव, चेहरा काय काढलेला माहीत नाही, कळत नाही. आणि हे फारसी भाषेत काहीतरी कोरलेलं आहे. हा समोरचा शीशमहालचा भाग, हा उदगीर शहराचा भाग आणि इथे झेंडा लावण्याची जागा. मगाशी म्हटलं ते काहीतरी तोफावर कोरलेलं जे दिसतंय ते. ही अजून एक दुसरी एक तोफ. तोफेच्या बाजूला हा एक छोटासा खड्डा आहे. म्हणजे तोफ उडवल्यानंतर तोफेच्या आगीपासून बचाव करण्यासाठी इथे पाणी असायचं पूर्वी. मग सैनिकामध्ये डुबकी घ्यायचा. राहुल या भागातून खाली जातोय. आपण त्याच्या पाठोपाठ, चल मित्रा, आपण त्याच्या पाठोपाठ आपण जातोय. खालच्या भागात उतरतोय किल्ल्याच्या. एक साधारण 20 पायऱ्या उतरून आपण खाली जातोय. 20 पायऱ्या असाव्यात. थोडंसं सांभाळून जावं लागतं. काही पायऱ्याचं काम सुरू आहे. आपण या पायऱ्यातून आपण इकडच्या भागात आलेलो आहोत. मगाशी आपण बघितलेल्या भागामध्ये आपण उजव्या हाताला जो भाग आहे जिथे छोटे छोटे अजून काही वास्तू आहेत, महल आहेत, इथे तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. अंधार आहे, या काम सुरू आहे इथे. पण या छोटे छोटे खाणे इकडच्या बाजूला सुद्धा तसेच आहे खाणे. असं ऐकण्यात आलं की इथे कबूतर ठेवली जायची, म्हणजे किंवा कार्यालयातलं काही सामान पण ठेवलं जात असावं इकडे. म्हणजे हा किल्ला आसपासच्या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा संपर्क ठेवण्यासाठी असल्यामुळे इथे मेसेजसाठी कबूतर, पूर्वीच्या वेळी कबूतर वापरले जायचे. हा एक छोटासा अजून एक जागा आहे. कदाचित कार्यालयाचाच भाग असावा इथल्या. पण जरा ह्याचं अजून रंगरंगोटीचं काम बाकी आहे. पण काही बदमाश हौशी जे इथे या पूर्वी किल्ल्यामध्ये जे कोणी भेटी दिलेल्या आहेत, अशा लोकांनी अतिशय भिंती रंगवून टाकलेल्या आहेत कोळशाने, दगडाने. इथे एक कारंजासाठीची जागा आहे. छान जागा दिसते ही. आणि इथे पण जागा आहे कार्यालयासाठीच, किंवा एखादं इथे काहीतरी असावं जुनं. आपण जरा या इथे एक रस्ता जाताना दिसतोय, या साईडला बघूया काय दिसतंय. जरा जपून चालावं लागतं, इकडे तिकडे लक्ष द्यावं लागतं. अरे वा, छान. इथे एक डोळ्याच्या आकाराचा एक कारंजाच दिसतोय. इथे खाली पाणी जाण्यासाठी पण जागा आहे.
आणि आतमध्ये किल्ल्याच्या अजून एक समोरच्या भागात अजून एक कारंजा आहे. हे सगळं अरे वा, इथे एक अजून एक शिलालेख दिसतोय. उर्दूमधला शिलालेख आहे हा वाचण्याजोगा आहे. यूट्यूबवर किंवा गुगलवर केलं तर समजून येईल. इथे एक कमलपुष्प आणि वर परत काही अरबी भाषेतील शिलालेख. कदाचित हे बांधकाम वरचं नंतर झालं असं, खालचं नंतर झालेलं असावं. हा भागात आपण आल्यानंतर समोर दिसतो तो एक महल आहे, तिथे नृत्याचा कार्यक्रम चालायचे. आणि समोर हे जी खाण्याची जागा दिसते, हा नृत्य महल. ही इथे सैनिकांसाठी जागा समोर दिसते, ते बेगम महलची जागा आहे. ही समोर दिसते ती, त्याच्या बाजूला डाव्या हाताच्या बाजूला हे बेगम महलची जागा. हा नृत्यासाठीचा महल, जिथे कदाचित कार्यक्रम होत असावेत. आपण मगाशी या दरवाजातून त्या जे डोळ्याच्या आकाराचं जे कारंज आहे हे बघा, इथून आपण आलेलो होतो. हे ते कारंज पाणी टाकलंय, सध्या कार्यरत नाही आहे. सुंदर आहे, छान. इथे आपली मित्रमंडळी गप्पा मारताना दिसत आहेत. हा इथे पण सुद्धा या महलाचाच भाग दिसतोय. पूर्वीच्या काळी सरदार, सैनिक किंवा इतर लोकांना हे बसण्यासाठीची जागा असावी. हे मगाशी आपण बघितलेलं खाली तोफेचे ते हे मगरमच्छ तोफ ही दिसते, ते मगाशी आपण बघितलेले. समोर ती मशिदीचा भाग आहे, तिथेच एक दगडी रांजण आहे. याच भागात इथे अजून एक पंचधातूची तोफ दिसली आम्हाला. आपण याच भागाजवळ असलेल्या एका बुरुजावर आलो, पण हा किल्ल्याचं अजून एक प्रवेशद्वार दिसते समोरचं. समोर उदगीर शहराचा भाग. हा जो बुरुज आहे याला अंधारी बुरुज किंवा तेलीन बुरुज असं म्हटलं जातं. या बुरुजावर जिवंत एक स्त्री पुरली गेली होती असं कोणीतरी सांगितलं. इकडे या भागातून आपण खाली उतरून उदागीर बाबांच्या समाधीकडे गेलो होतो. समोर दिसतो भाग तो जिथे झेंड्याचं पोल दिसतंय, तो किल्ल्याचा सगळ्यात उंच भाग चांदणी बुरुज. आणि हा अंधारी बुरुज. या खालच्या भागामध्ये तिथे गोल दिसतंय, तिथे जिवंत पुरलेलं आहे असं ऐकण्यात आलं आहे. इथून किल्ल्याचा संपूर्ण परिसर आपण निहाळू शकतो. समोर उदगीर शहराचा बाहेरचा भाग, जवळजवळ किल्ल्याच्या तटबंदीच्या थोडंसं जवळपर्यंत उदगीर शहराची वाढ झालेली आहे. हा बालाघाट डोंगराचे छोटे डोंगर. ही मगाशी पंचधातूची तुम्हाला बोललेली ती अजून एक तोफ. चला, आपले मित्रमंडळ आपल्याला आवाज देत आहेत, आपण खाली उतरूया. इकडे एक दगडी खांब आहे. हे अजून एक कारंजा इथे आहे. हा कारंजा आणि मगाशी बघितलेला कारंजा एकमेकाला जोडलेले आहेत. आपली मित्रमंडळ खाली उतरत आहेत अजून खालच्या भागामध्ये. आपण त्यांच्याच मागोमाग उतरणार आहोत.
चला, आपल्याला गिरीश बोलत आहे, आवाज येत आहे. आलो आलो मित्र, आलो, येतो आहे. इथेही 15-20 पायऱ्या दिसत आहेत साधारण. छान सुंदर पायऱ्या आहेत. मला उतरताना खूप मजा येते. परत आपण किल्ल्याच्या खालच्या भागात आलेलो आहोत. इथे संवर्धनाचं काम सुरू आहे. काही कामगार दिसून येतात, त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतली आपण. तर पूर्वीच्या काळी जसं संवर्धन केलं जायचं त्याच पद्धतीने संवर्धनाचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. जुन्या काळाचा चुनखडी जी वापरली जायची ती हे इथं समोर दिसतंय. ते काही कामगार मंडळी काम करत आहेत. हे इथं चुना बनवण्यात येतो. दगडी पूर्वीच्या काळी बनवतात, आता थोडा आधुनिक पद्धतीने ते बनवत आहेत. इथे समोरच एक बाजूला एक चावीच्या आकाराचं, कुलपाची चावीच्या आकाराचं एक छोटीशी विहीर आहे. ही छान सुंदर विहीर आहे. चावीचा आकार आहे याला. इथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. हे बघा, चावीचा आकार. आपण इकडे समोर जाऊया. समोर हा एक नर्तकी महाल आहे. त्याच्या उजव्या हाताला बेगम महाल आहे. हा डाव्या बाजूला अजून एक नर्तकी महाल असं सांगण्यात येतं. इकडे संवर्धनाचं काम सुरू आहे या तटबंदीवर. हे मगाशी आपण जे दुरुस्ती करण्यात साहित्य बघितले आहे. ते साहित्य जे गुळाचं पाणी, अजून कुठलं तरी पाणी, वेगवेगळ्या प्रकारचं डिंकाचं पाणी, आणि हे चुना जो वापरला येतो तो दिसून येतो आहे. आणि इथून खाली आपल्याला उदागीर बाबांच्या समाधीकडे जाता येतं. इथे हे उजव्या बाजूला जे महाल आहे तो बेगम महाल असं सांगितलं एकाने. आपण हा समोरचा भाग चाललाय तो नर्तकी महाल किंवा जिथं नृत्यांगना डान्स करायचा असं तो भाग आहे असं म्हटलं जातं. इथे थोडीशी झाडी वाढलेली आहे. पावसाळ्यामध्ये साफसफाईचं काम करण्यात येणार असं म्हणतात. हा तो महाल. समोर जी मोकळी जागा आहे ती बहुतेक इथून आत गेल्यानंतर काही वास्तू आहेत. किल्ल्याचे प्रमुख सरदार किंवा अजून कुठल्याही प्रकारचे लोकांच्या राहण्याची ही जागा असावी. अंतेश्वर हाय. समोर ही मोकळी जागा, पण भिंतीवर मंडळीने घाण करून ठेवलेली आहे. काही ना काही लिहून ठेवलं आहे. अशा ऐतिहासिक वास्तूंना जर अशा प्रकारे आपण केलं तर कसं व्हायचं.
आपण या वास्तूसमोरून एका समोरच्या भागात आलो आहे. तर इथे कदाचित हे धान्याचे कोठार असावेत, असा काय असं आहे. हा समोरचा भाग कोठाराचाच भाग आहे. हा भाग इथे उतरण्यासाठी जागा आहे ॲक्च्युली, पण तिथे बरीचशी पडझड झाल्यामुळे आपण जाण्याचं टाळलेलं आहे. हा किल्ला आपल्या पेशव्यांनी निजामाला हरवून जिंकून घेतला होता जानेवारी 1760मध्ये. तदनंतर अनफॉर्च्युनेटली 1 वर्षानंतर जानेवारी 1761 मध्ये आपण पानिपतची लढाईमध्ये आपली हार झाली. पण एकीकडे आपल्या मराठवाड्याची शान किंवा आपल्या मराठेशाहीची शान असलेली हा किल्ला, त्याचं आपल्याला ऐतिहासिक महत्त्व खूप आहे. आपण या किल्ल्याच्या मोकळ्या भागातून समोरच्या एका भागात आलेलं. इथे एक शाही घोड्याचं तबेल असं ठिकाण इथे स्थानिक मंडळींनी सांगितलं मला. तर त्या भागात आपण आलेलो आहोत. या भागात पण थोडीशी छोटी छोटी झुडपं वाढलेली आहेत. ही पण भव्य वास्तू आहे. तबेला म्हणतात पण वास्तू तर भव्य आहे. म्हणजे कदाचित हा शाही तबेलाच असावा. या तबेल्यातून आपण परत बाहेर पडून किल्ल्याच्या मुख्य भागात समोर बघा ते मस्जिद आणि छोटंसं तुटलेलं रांजण दिसतंय. हे मगाशी जे आपण आपल्याला दृष्टीस पडलेलं जी मगरमच्छच्या तोंडाची जी तोफ होती, ती तोफ आहे. पूर्वी ह्याला चाकं होती असं म्हणतात, आता सध्या तरी तुटलेले दिसत आहेत. हे किल्ल्यावरचे मगाशी आपल्याला सापडलेले अनेक तोफा, पंचधातूची तोफ होती ती. ही पण पंचधातूचीच तोफ आहे, चांदणी बुरुजावरची. कारंज्यासाठीची जागा, ही अजून एक जागा. असे आणि खूप छान छान जागा या किल्ल्यावर आहेत. त्याचं रिस्टोरेशनचं काम सुरू आहे आणि आपली जबाबदारी आहे की अशा किल्ल्याचं आपण संवर्धन करावं, सुरक्षित ठेवावं आणि आपल्या प्रत्येक पिढीला आपल्या इतिहासाची, जाज्वल्य इतिहासाची, देदीप्यमान इतिहासाची जाणीव करून द्यावी. माझ्या लहानपणीच्या मित्रांसोबत हा किल्ला बघताना खूप खूप मजा आली. अंतेश्वर आणि बाकी मित्रमंडळी या फोटोमध्ये दिसून येत आहेत.